नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण रवा बेसन लाडू करणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सॉफ्ट झालेले आहेत आतमधून। अगदी लाडू संपेपर्यंत असेच राहतात, अजिबात कडक होत नाही, कारण यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला आहे। खूप मस्त होतात आणि तुम्ही बघू शकता छान असे झालेले आहेत, सॉफ्ट आणि कलर सुद्धा मस्त असा आलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता मी पिस्ता आणि मनुक्यांनी गार्निशिंग केलेलं आहे, त्यामुळे ते आणखीनच सुंदर दिसत आहेत आणि याला परफेक्ट असा शेप सुद्धा येतो। मी तुम्हाला सगळे प्रमाण आहे ते परफेक्ट सांगितलेले आहे, त्यामुळे लाडू आहेत ते छान होतात। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लाडू करण्यासाठी मी इथे या कपने 1 कप रवा घेतलेला आहे। हा रवा बारीक घ्यायचा आहे, खूप जाड रवा घ्यायचा नाहीये। जर तुमचा रवा जाड असेल तर तो तुम्ही मिक्सर मध्ये फिरून घ्या। त्यानंतर त्याच कपने आपण 1 कप बेसन पीठ आणि अर्धा कप तूप घेतलेला आहे। ते मेल्ट करून घेतलेलं नाहीये, डायरेक्ट घेतलेला आहे। आता आपण कढई गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा इथे 4 चमचे तूप आहे ते ॲड करणार आहे। तूप आहे ते खूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतरच त्यामध्ये आपण रवा ॲड करणार आहोत। रवा भाजून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तूप गरम करून घ्यायचं आहे आणि थोडासा रवा टाकून बघायचा, तो लगेच फुलला याचा अर्थ तूप आहे ते परफेक्ट गरम झालेलं आहे। त्यामध्ये पूर्ण रवा ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचा। तूप गरम असल्यामुळे त्यामध्ये रवा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तो छान असा फुलतो, त्याची साईज आहे ती डबल होते आणि रवा आपला भाजत आल्यानंतर छोटा होतो, म्हणजे त्याची साईज कमी होते आणि त्यासोबत त्याचा कलर सुद्धा चेंज होतो। आता आपण 5 ते 6 मिनिटं सतत मिक्स करत रवा आहे तो भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता तो पहिल्यापेक्षा कमी देखील झालेला आहे आणि त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। तो आपण काढून घ्यायचा आहे। त्यानंतर कढईमध्ये मी पुन्हा एकदा 4 चमचे तूप आहे ते टाकणार आहे। जर तुम्ही तूप नाही टाकलं, डायरेक्ट फक्त पहिल्यांदा बेसन पीठ भाजून घेतलं तरी पण चालेल, पण बेसन पीठ भाजताना ते खूप इकडे तिकडे उडतं, त्यामुळे मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आणि ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती सतत मिक्स करत बेसन पीठ आहे ते भाजून घ्यायचं 5 ते 6 मिनिटं कलर चेंज होईपर्यंत। जर तुम्ही लाडू भरपूर करत असाल तर तुम्हाला वेळ सुद्धा लागू शकतो बेसन भाजण्यासाठी, पण इथे आपण 15 ते 20 लाडू करत आहोत फक्त, त्यामुळे जास्त वेळ नाही लागत। 5 ते 7 मिनिटांमध्ये बेसन आहे ते आपलं भाजून झालेलं आहे। त्यामध्ये आता जे बाकी राहिलेलं होतं तूप, ते पूर्ण तूप यामध्ये आपण टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बेसन पीठला जेव्हा तूप सुटेल, आता त्याला तूप सुटलेलं आहे, त्यानंतर यामध्ये आपण रवा ॲड करायचा 2 ते 3 मिनिटं परतल्यानंतर। रवा सुद्धा त्यामध्ये तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। ही सगळी प्रोसेस आत्ता करताना गॅस स्लो करायचा रवा ॲड केल्यानंतर आणि रवा आहे तो बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर मी इथे 3 चमचे पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे जे लाडू असतात त्याला छान असं रवाळ टेक्स्चर येतं, मस्त होतात, दाणेदार होतात लाडू। त्यामुळे 3 चमचे मी पाणी टाकलेलं आहे, त्यामुळे मोकळं होतं सुटसुटीत आपलं बेसन पीठ आणि रव्याचं मिश्रण। आता गॅस ऑफ करायचा आणि यामध्ये त्याच कपने आपण 1 कप पिठी साखर टाकलेली आहे। हे परफेक्ट मेजरमेंट आहे। तुम्ही 1 कप पिठी साखर टाकली तर तुमचे लाडू आहेत ते परफेक्ट असे गोड होतील। आता गॅस ऑन करायचा आणि नंतर हे परत मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। मला इथे खूप हे ड्राय वाटत होतं मिश्रण पिठी साखर ॲड केल्यानंतर, म्हणून मी यामध्ये 4 चमचे तूप आहे ते पुन्हा एकदा ॲड केलेले आहेत, म्हणजे मिश्रण आहे ते आपलं छान असं मॉइश्चर ते सोडेल। त्यामुळे मी 4 चमचे तूप ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं झालेलं आहे। तुम्हाला आत्ता ते जरी ड्राय वाटत असेल तरी नंतर ते लाडू बांधताना व्यवस्थित होतं थंड झाल्यानंतर। खूप जास्त तूप सुटायला नाही पाहिजे, नाहीतर लाडू आपले बांधता येत नाहीत, आपल्याला तळाशी बसतात। आणि जर तुम्हाला लाडू बांधता नाही आले तर तुम्ही 1-2 चमचे तूप ॲड करू शकता। आता तुम्ही बेसन पीठ किती कपमध्ये दाबून घेतलेलं आहे त्यावरती पण डिपेंड आहे। यावरती आता प्लेट झाकून ठेवायची, गॅस ऑफ करायचा आणि हे थंड करून घेऊयात। 3 ते 4 तासांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रण आहे ते आपलं थंड झालेलं आहे
आणि त्याचे आपण आता लाडू वळून घेऊया. तर मी यामध्ये मीडियम साईजचे लाडू घेतलेले आहेत करून, खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त बारीक देखील लाडू केलेले नाही आहेत. त्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा मनुके ॲड केलेले आहेत, म्हणजे मनुक्यांची गार्निशिंग केलेली आहे. त्यासोबत मी पिस्ताची सुद्धा गार्निशिंग केलेली आहे. छान असे लाडू आहेत ते वळून घ्यायचे आहेत, त्याला शेप द्यायचा. त्यानंतर पुन्हा 1 तासानंतर त्याला पुन्हा एकदा आकार द्यायचा, म्हणजे ते परफेक्ट असा शेप पकडतात. एकदा लाडू केल्यानंतर लगेचच ते तसेच राहत नाहीत, कारण हे बेसन लाडू आहे, यामध्ये आपण भरपूर तूप ॲड केलेलं असतं. त्यामुळे पुन्हा एकदा याला शेप द्यायचा आहे. आता लाडू आहे तो आपला तयार आहे, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे मी आता सगळे लाडू करून घेणार आहे. आता ह्या लाडूला मी पिस्ता ॲड करणार आहे आणि 1 तासानंतर मी पुन्हा एकदा यांना शेप दिला होता आणि लाडू आहे ते परफेक्ट असे तयार झालेले आहेत. कलरसुद्धा मस्त असा आलेला आहे. तुम्हाला मी एक लाडू तोडून सुद्धा दाखवते. अगदी एकाच हाताने इझिली लाडू आहे तो तुटला जातो, एकदम मऊसूद असा होतो. तोंडात टाकताच लाडू आहेत ते विरघळतात, इतके सुंदर लाडू होतात. आणि जे आपण साखरेचं प्रमाण घेतलं होतं पिठी साखरेचं, ते सुद्धा परफेक्ट मेजरमेंट आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, त्याला 1च वाटी आपण पिठी साखर ॲड केलेली आहे. आणि रवा लाडू आणि बेसन लाडू आपले तयार आहेत. तर अशाच रेसिपीसाठी तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. थँक्यू.